प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्वांना सलाम। आजच्या मननासाठी मत्तई याचा पहिला अध्याय आणि 21 वचन वाचूयात। तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्याच्या पापापासून तारेल। पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने मत्तईने त्याच्या पुस्तकाची सुरुवात वंशावळीने केली असे आपल्याला वाचन केल्यानंतर समजेल। या वंशावळीची सुरुवात दुसऱ्या कसल्याही वंशावळीने नाही, कोणाच्याही वंशावळ नाही, तर येशू ख्रिस्ताच्या वंशावळीने होते। आणि त्याने केवळ वंशावळीनेच नव्हे तर काही या वंशावळीमध्ये त्याने काही पूर्वजांना सुद्धा प्रकट केले आहे। ते असे लोक आहेत ज्यांना बहुतेक लोक ती आपली आहेत असं म्हणण्याचं धाडस करणार नाहीत। या पुस्तकात लेखक स्वतः मत्तई सुद्धा त्यांच्यापैकीच एक समाजाने बहिष्कृत केलेला व्यक्ती होता। कदाचित मत्तई त्या बहिष्कृत वंशाशी संबंधित असू शकतो, कारण हा मत्तई शेवटी एक यहुदी असून सुद्धा कर वसूल करणारा होता। तो त्या काळच्या यहुदी लोकांच्या शत्रूंना म्हणजे रोमी सरकारला विकला गेला होता आणि त्या रोमी लोकांना सामील होऊन त्याच्या स्वतःच्या यहुदी लोकांवर कर लावायची संधी दिली होती। म्हणून निश्चित तो त्याच्या स्वतःच्या राष्ट्राचा ना आवडणारा व्यक्ती होता। तरीही मानव बाह्य स्वरूप पाहतो आणि देव हृदय पाहतो। निसंशयपणे मत्तईच्या हृदयाकडे पाहून प्रभूने त्याला तो एक तुच्छ कर वसूल करणारा असून सुद्धा त्याच्या शिष्यामध्ये त्याची निवड केली। आणि जेव्हा त्याला प्रभूने पाचारण केले तेव्हा मत्तईने हे पाचारण स्वीकारले। येशूमध्ये नवीन सुरू करण्यासाठी त्याने त्याचे पूर्वीचे जीवन सोडून दिले आणि तो प्रभू संगती सामील झाला। अशा प्रकारे मत्तईने त्याच्या प्रभूचे अनुसरण केले, नोंदी ठेवल्या आणि एके दिवशी तो त्याच्या लोकांना आणि जगाला काहीतरी परत देणार होता, जे आयुष्यभर सूर्य चंद्र तारे आहे तोपर्यंत चालेल। ते म्हणजे मत्तईचे पुस्तक। हे पुस्तक म्हणजे कर पावती नसून येशूच्या जीवनाचा एक मौल्यवान हिशोब आहे। ज्याप्रमाणे मत्तईला त्याने निवडले त्याच प्रकारे प्रभू आज तुम्हाला मला त्याच्या कार्यासाठी निवडण्याची तयारी दाखवतो। काय आपण तयार आहात काय? या वचनाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांना खूप खूप आशीर्वाद देऊ। आमेन।